Oh,
आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, हे निर्विण जीवा सुख नोहे, येरते माईक दुःखाची जननी, नाही आदि अंती अवसान, अविनाश करे आपुल्या ऐसे, अविनाश करे आपुल्या ऐसे, लावे मना पिसी गोविंदाची, येरते माईक दुःखाची जननी, आदिकांती अवसान. तुका म्हणे एक मरणे तिसरे, तुका म्हणे एक मरणे तिसरे, उत्तम चिवरे कीर्ती मागे, येरते माईक दुःखाची जननी, नाही आदिकांती अवसान. महायोग पीठे भीमर्त्या कुंडली काय धातु समुद्रम समागत्य तिष्ठन्ति आनन्दकरणं ब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गं. चक्रपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दासुका. ओम ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गुणसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमेववचनं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि. आत्मरूप गणेश केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण. हे जीवन श्रीचरण सद्गुरूंचे हे नमस्कार आता. ओम नमो नारायण.
समजून घ्या. कीर्तन प्रवचन बाबांनी सांगायचे की हा निरोपाचा विषय आहे. तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप, हा निरोप आहे आणि निरोपाची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. जर विचार केला तर मी नेहमी सांगत असतो की अंमलबजावणी पहिली इथं केली पाहिजे, या मंडळीने दिली पाहिजे. का तर बाबा सांगायचे की जर काय थोडा प्रॉब्लेम असेल ना तू इथं खाली अजिबात प्रॉब्लेम नाही. बाबा नाही खाली बसले स्वामी डोळे मंडळी आहे, पण थोडासा जो प्रॉब्लेम आहे तो इथं आहे, कारण इथं व्यवस्थित सांगितलं जात नाही. आणि शोकांचे काय आज आहे, आज तारीख किती आहे 4/5/2024. आज सुद्धा परिस्थितीत काही बदल नाही. चला
सांगतात अर्थाविने पाठांतर कसा करावे. तुकाराम महाराज अर्थाविने पाठांतर कसा करावे. व्यर्थची मरावे घोकून या काय वेगळे अर्थ पाय अर्थ रूप आहे होऊन या. काय म्हणतात कुणासाठी अभंग कोणासाठी. आणि ज्यांनी सूक्ष्मपणे ग्रंथांचा अभ्यास केलाय अभंगवाणीचा अभ्यास केलाय ना त्यांच्या लक्षात येईल सगळ्यात जास्तीत जास्त विषय जी या क्षेत्रात मंडळी काम करतात त्यांच्यासाठी दिलेला आहे. त्यांनी जर व्यवस्थित चालले ना की बाकी सगळं सुरळीत चालेल. हांडेबाबांनी आपल्या जर कीर्तनामध्ये दोन महत्वाचे मुद्दे मांडले होते. आज समाजामध्ये जे अधोगती झाली त्याचं कारण फक्त दोन गोष्टीमुळे. एक गोष्ट म्हणजे प्रबोधनकार मंडळी आणि दुसरी म्हणजे राजकारणी मंडळी. आता हे बोलायला सुद्धा धाडस पाहिजे बरं धाडस पाहिजे बोलायला सुद्धा. परंतु वस्तुस्थिती तीच आहे की फक्त पाठांतर करणे आणि कीर्तन प्रवचन करणे हा सध्या कार्यक्रम सुरू आहे. बाबा नेहमी सांगायचे तर कारकबाचे तोंडातून शब्द ऐकलेला आहे मी. बाबा म्हणायचे कीर्तनामध्ये ते म्हणतात तिचे अभंगवाणी लिहून ठेवली तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांची अभंगवाणी लिहून ठेवली. ती चालवण्यासाठी दिली का चालवण्यासाठी अभंग केले का नाही. तुका म्हणे मग धाडीला निरोप येतो आणि निरोप तसा पोहोचला पाहिजे. आता निरोपाची अंमलबजावणी इथल्या मंडळीने केली पाहिजे आणि इथल्या मंडळीने करून नंतर मग पुढल्या मंडळीने ती करून घेतली पाहिजे. आता एक विषय सांगितला मी इथल्यासाठी. आता खालच्यासाठी विषय सांगतो. रामदास स्वामी सांगतात की समजा ऐकणाऱ्या मंडळीची माझी भूमिका तुम्हाला सांगतो. कीर्तन जरी करत असेल ना तर कीर्तन हा विषय सांगणे हा विषय असा आहे की मनरूपी अर्जुनाला अक्करूपी कृष्णाने केलेला उपदेश म्हणजे खरा उपदेश लक्षात ठेवा. इथं बोलत जरी असेल ना तरी हा स्वतःला पहिला उपदेश असतो नंतर जगाला असतो. हे प्रत्येकाने समजून घ्या. रामदास स्वामी आपल्या दासबोधामध्ये सांगतात की अर्थांतर पाहिल्या विना उगाच करी जो श्रवण तो श्रोता नव्हे पाषाण मनुष्यविषयी. काय म्हणतात अर्थांतर पाहिल्या विना उगाच करी जो श्रवण तो श्रोता नव्हे पाषाण मनुष्यविषयी. काय म्हणतात दगडाची उपमा दिली. जर आपण कीर्तन प्रवचन ऐकत असू आणि त्याचं चिंतन म्हणून आपण जर करत नसेल विषय समजून घेत नसेल तर दगडाची उपमा आपल्याला दिली. किंवा माऊली सुद्धा उभी करून दिली तसे माझे भक्ती विना जळोदयाचे जियाले पण आता पृथ्वीवरील पाषाण नसती काही. एवढी कडक भूमिका का सांगितली त्यांनी. काय झालं काय माहितीये का एक धुरूड चालू झाली हाय एकादशी जायचे. आता मला सांगा तुम्ही इथं जी आलेली मंडळी आहे तुम्हाला कोणी सांगितलं का या इथं तुम्ही स्वतःच्या मनाने आले ना. आता किती वेळ थांबायचं तुमच्या मनावरच आहे. मला काय म्हणायचं इथं आल्यानंतर कमीत कमी 100% आपण दिले पाहिजे का नको. तिथं आल्यानंतर तिथं आल्यानंतर घातला विषय असेल आपलं मन स्थिर नसेल तो उपयोग आहे का. म्हणून ते म्हणतात की अर्थांतर पाहिलं पाहिजे. कीर्तन झाल्यानंतर बऱ्याचशा लोकांचा विषय जर आपण विचारलं पुढे गेलो कीर्तन आले तर विचारलं खूप लाभ होतात नाही सांगतो. कीर्तन आपण फक्त भावनेच्या भारामध्ये ऐकत असतो. कीर्तनामधून काय सांगितलं मला काय म्हणायचं कीर्तन जास्त नाही पण एखादा विषय तरी फिट लक्षात आला पाहिजे आणि त्याचा आपल्या जीवनामध्ये त्याच्यामध्ये अनुभव आला पाहिजे. काहीतरी घेऊन गेलं पाहिजे मोकळं नाही गेलं पाहिजे. नाहीतर बाबा सांगायचं तेव्हा सप्ते चालू आहेत मेळावे चालू आहेत खात राहा आणि याचा उपयोग आहे का काहीतरी परिणाम झाला पाहिजे. जोपर्यंत परिणाम नाही ते सांगतात अर्थांतर पाहिजे विना उगाच करी जो श्रवण तो श्रोता नव्हे पाषाण मनुष्यविषयी. त्याच्या पुढे जाऊन गेले त्या ते काय म्हणले माझ्या पाषाणाची उपमा सुद्धा कमी पडते. ते म्हणले काय ते म्हणतात टाकली खपली काढली ती मारुती नाही जोडली मनुष्याची कुबुद्धी झाडली ती पुन्हा लागली. काय उदाहरण दिलं त्याने समजा एखादा दगड आहे त्या दगडाचा छन्नीने आपण एखादा टपरा काढल्यानंतर परत जोडतो का होतो नाही. पण एखादा म्हणजे चांगला सज्जन वागतो आणि नंतर काही कालागतीनुसार पुन्हा वाम मार्गाला जातो. म्हणजे मनुष्याची कुबुद्धी पुन्हा जडते. म्हणजे त्या म्हणतात सांगता आवून गेला पुन्हा मागुती जळला या कारणे महाबला पाषाण मोठा काय म्हणतात तुमचं अवगुण गेला सांगता अवगुण गेला पुन्हा मागुती जळला या कारणे महाबला पाषाण मोठा. पाषाण सुद्धा आपल्या श्रेष्ठ झाले.
का सांगितला त्याच्यामध्ये परत जोडण्याची प्रक्रिया नाही होत ना माणसामध्ये परत आयत्या मार्गावर जातो काय जातो आपण जे दिलं शेत पेरले आणि उगवले परंतु निघे विण वाया गेले साधना विण पैसे झाले साधकाशी म्हणून बाबांनी मी अभंग काय करा रे बापानो साधना जन्म यमाची यातना आयसिया साधना करा काही साधन कुठलं काय सांगितलंय जेने जन्म यमाची यातना याच्यातून सुटला पाहिजे याच्यातून सुटला पाहिजे हे साधन केलं पाहिजे हे केलं तर बरं नाही तर कीर्तनकार प्रवचनकार अधिकारी मंडळी सगळ्यांनी विचार करा बरं ह्याच्यातून सुटलं तर बरं नाही तर काही उपयोग नाही बाबांनी जो विषय सांगितला आता श्रवणामध्ये बऱ्याच ठिकाणी ऐकण्यात गेलं की दोन विषय सांगितले गेले कुठले एक अध्यात्मशास्त्र आहे आणि दुसरे धर्मशास्त्र किंवा अध्यात्मशास्त्राला वेदांत शास्त्र पण म्हणलं जातं परंतु आज समाजामध्ये जर विचार केला तर 70 ते 80% कीर्तन प्रवचन ह्याच्यामधून धर्मशास्त्र सांगितलं जातं आणि बाबाने सांगितलं वेदांत बाबांनी वेदांत शास्त्र सांगितलं पण फक्त चालू व्यवहाराच्या पद्धतीने सांगितलं परंतु आजचा जर विचार केला तर धर्मशास्त्र सांगितलं जातं वेदांत शास्त्र सांगत नाही वेदांत काय आता जो अभ्यास झाला करा रे बापानो साधन आहे ते धनीकरण ते करू नका जेणे नाही जन्म यमाची यातना आणि आयसिया साधना करा काही सांगायचा मुद्दा काय आता सर्व काय करायचं मी नेहमी सांगत असतो हा सर्व खटाटोप कशासाठी मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत खालून वरती मुंगीपासून ब्रह्मदेव आणि वरून जर पाहिलं इंद्रापासून तर उंदरापर्यंत सगळ्यांची धडपड सुखासाठी आहे आता इथं बसलेले मंडळी देव पाहिजे असं प्रत्येकाचं मत असेलच असं नाही देव आपला सकाळच्या देव करायला पाहिजे आता इथं तुम्ही आला म्हटलं असू शकतं परंतु तरी सांगतो मी एखादा आला असेल चुकून तर त्याचं देव प्राप्ती किंवा हा विषय किंवा मोक्षाचा विषय नाही परंतु सुख नको असा गुण आहे का इथं बसलेला प्रत्येकाला सुख पाहिजे पण सुख पाहिजे आता आपण जे आपलं आयुष्य आतापर्यंत जगत आलो त्या आयुष्यामध्ये आपण सुखाचा अनुभव घेतला का हो सुखाचा अनुभव घेतला दुःखाचा अनुभव घेतला परंतु सुखाचा अनुभव पाहिला तर तू काय म्हणतात सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता येवडे जर विचार केला तर सगळ्यांना सुखाची अपेक्षा आहे परंतु आपला मार्ग चुकला तर आपल्याला ते सुख मिळू शकत नाही मी नेहमी साधं उदाहरण देत असतो समजा आता हा रोड चालू आहे चाकण आणि आळंदी इकडे गेल्यानंतर पुणे शहर लागतं पुढे गेल्यानंतर विश्रांतवाडी पुणे बरोबर आता मला सांगा एखाद्या माणसाला जर चाकणला जायचं असेल तर त्यांनी त्याला सांगितलं अरे चाकणला जातो सोपं आहे गेला तो राहायला उभा परत तिच्या पलीकडे थांबायचा अलीकडे थांबला आणि ही पुण्याला गाडी पाहिली गाडीमध्ये बसला आता मला सांगा किती स्टेशन पुढे गेल्यानंतर चाकण येलो किती स्टेशन पुढे गेल्यानंतर चाकण सगळी गावं येतील बाकीची कारण आगे पृथ्वीचं भ्रमण करू शकत नाही तो परत चाकणला यायला कारण पृथ्वीचं पूर्ण भ्रमण झालं तर चाकणला येतो पण त्याचं आयुष्य संपून जाईल तिथं तर सांगायचा मुद्दा काय सगळे स्टेशन येतील पण चाकण स्टेशन येणार नाही तसं आपल्या जीवनाचा जर विचार केला हा विषय जोपर्यंत समजून घेत नाही आणि कुणी जरी असेल राजा जरी असेल काय सांगतो मी राजा जरी असेल तर
खऱ्या अर्थाने त्या सर्व सुखाचा अनुभव घेऊ शकत नाही. रामदास स्वामींनी दासबोधामध्ये ओळी करून ठेवली, परमार्थ करीतो राज्यधारी, परमार्थ न करीतो भिकारी, या परमार्थाची सरी कोणासाठी नाही. म्हणजे खऱ्या अर्थाने सुखाचा अनुभव जर घ्यायचा असेल तर साधू संतांनी सांगितल्या मार्गाने आपण जर गेलो तर आपण तो सुखाचा अनुभव घेऊ. ज्याचा अभंगाच्या प्रथम तुकाराम मला सांगतात. तुम्हाला जर सुख पाहिजे असेल तर देव आपल्याचा करा. तुम्हाला सुख पाहिजे नसेल तर मग नाही केला तरी हरकत नाही. परंतु सुख पाहिजे असेल तर मात्र तुम्हाला देवच आपल्याचा करायला पाहिजे. बहुत जन्मांते जन्मला सेनारा जन्मला सेनारा देव तू सोयरा. देवच सोयरा करायला सांगितलं त्यांनी. का बरं? आपण बाकी सगळे करतो फक्त नेमका जे करायला पाहिजे ते करत नाही. आता मला सांगा, आपल्या पुराणाचा जर विचार केला तर द्रौपदीला जे 5 पती होते, बरोबर? 5 पती होते, पण खऱ्या अर्थानं कामाला कोण आलो? 5 पती होते, एवढे बलशाली होते. आदिनाथ जर पराक्रम पाहिला तर शंकराला सुद्धा त्यांनी हरवलं होतं, बरोबर? एवढा महापराक्रमी अर्जुन, भीम, नकुल, सहदेव एवढे महाबलशाली होते. पती होते ते. कोण होतं? सर्वसामान्यांना सोडून द्या. सगळ्यात जवळचं जर नातं कुठलं असेल ना, सगळ्यात जवळचं नातं तर पती आणि पत्नी लक्षात ठेवा. आणि सगळ्यात सोडायला आवड काय असेल ना तर तो 5 सोडणं आवड आहे. पती पत्नीमध्ये जे संबंध असतात ना त्या संबंधामध्ये प्रेम आपण जे म्हणतो ना, ते जी अटॅचमेंट म्हणतात त्या थोडक्यात, ती सुटणं सगळ्यात आवड. आणि सगळ्यात कामाला येणार ही 2च व्यक्ती असतात, पतीसाठी पत्नी आणि पत्नीसाठी पती. पण तुम्हाला सांगा, ज्या टायमाला दुःशासनामध्ये भर सभेमध्ये साडीला हात घातला, साडीला हात घातल्यानंतर मला सांगा कामाला आले का होय? कोठे गुंतला द्वारकेचा राया
मालिक समोर बसलेले होते. आणि फक्त तेच नव्हते, सगळे त्यांचे कोण कोण होते, पितामह भीष्म, कृपाचार्य, द्रोणाचार्य, सगळे मंडळी होते. रती महारथी होते, परंतु कामाला आले नाही. त्यांनी मस्त पाहत होते सगळ्यांकडे, परंतु कोणी, कारण त्याचं पण कारण होतं, दुधामध्ये हारले होते. दुधामध्ये हारल्यामुळे त्यांना पण काही करू शकत नव्हते. शेवटी कृष्ण भगवंताने तिची लज्जाचं रक्षण केलं. ते आपल्याला सर्वांना स्मृत आहे. तर मला सांगा, जर त्या द्रौपदीची जशी अवस्था असेल तर आपली अवस्था काय वेगळी आहे का? तिथं दुःशासन तिच्या साडी ओढत होताना आपण जर विचार केला ना, तर विषय रूपी दुःशासन आपल्याला ओढतोय. आपला जो आनंद आहे तो आनंद तो ओढतोय काय, आणि त्याच्यामुळे आपण दुःखामध्ये आहे. आणि जर आपल्याला त्याच्यातून सुटायचं असेल, तिने जशी धावा कृष्णाचा केला तसा आपल्याला सुद्धा धावा भगवंताच केला पाहिजे. म्हणून म्हणतात, आपुला तो एक देव करून घ्यावा, देणे विनती वा सुख नव्हे. आणि बाकीच्यांचा विचार केला तर येरती माईक दुःखाची जनती. आपण काय दुसऱ्याच्या दुःखाची जनते नाही आधी अंती अवसान. तर बाकीचा जर विचार केला तर याचा सुरुवात सुद्धा दुःखकारक आहे, मध्य सुद्धा दुःखकारकच आहे, आणि शेवट सुद्धा दुःखकारकच आहे. म्हणून हे बाकीचा विचार करू नका, त्या भगवंताचा विचार करा. आणि आपली मग असे बोलून गेलो, आपण जे गुंतलोय ना, तर आपण गुंतलोय कुठं कुठं माहितीये का? आपले जे आर्टिस्ट, आपले जे माऊलींनी अभंग करून ठेवला, माता पिता बंधू वयने दुःखापासून निवृत्त करू शकत नाही. तिथं सद्गुरू जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये येत नाही तोपर्यंत खऱ्या त्याच्यामधून आपण सुटका होऊ शकत नाही. म्हणून आपण काय केलं पाहिजे की साधू संतांना शरण गेलं पाहिजे. जोपर्यंत साधू संतांना शरण जात नाही, मग अशी नामदेव महाराज खूप सुंदर उदाहरण दिलं की ज्याच्या ताटामध्ये देव जेवत होता, अखंड दयाला देवाचा शेजार
कार्य अहंकार नाही गेला. नामदेव महाराज उदाहरण सांगितलं त्याने की सगळं होतं, परंतु खऱ्या अर्थानं त्यांना खरा भगवंत समजला नाही. त्यांच्या ताटात जेवत होता, त्यांच्याबरोबर बोलत होता, पण तो खऱ्या स्वरूपाची ओळख झाली नव्हती. त्या टायमाला खेचरांना शरणागती पत्करली आणि त्याच्यानंतर त्यांना तो बोध झाला. सकळ दैवतांचे दैवत सद्गुरुनाथ एकला, राम केला ब्रह्मज्ञानी, वशिष्ठ मुनी तारक, कृष्ण गुरु सांदीपाणी परब्रह्म राहिले. या म्हणे मी काय तुका म्हणे सद्गुरु सेवा सकळ देवा वरिष्ठ. मग सद्गुरु सगळ्या श्रेष्ठ आहे. गुरु हा सुखाचा सागर, गुरु हा प्रेमाचा आगर. गुरु हा खऱ्या सुखाचा सागर आहे किंवा प्रेमाचा आगर आहे, धैर्याचा डोंगर आहे, जो कधी डळमळत नाही असा सद्गुरु आहे. म्हणून गुरु बिना कौन बतावे, गुरु बिना कौन बतावे, गुरु बिना कौन बतावे, गुरु बिना कौन बतावे. अहंकार की लाट, गुरु बिन कौन बतावे बाट. बाबा सांगायचे आजचे गुरु कसे, काय सांगायचे बाबा, काय काय होत की शिष्य नदीला मासे द्यायचे आणि गुरु काय होत, गुरु गावात थोडा करेल, शिष्य नदीला मासे धरेल, अशी अवस्था आहे. आणि खरं वस्तू आपलं भाग्य आहे की आपल्याला अप टू डेट जसा आहे तसा परमार्थ आपल्यापर्यंत आला. आणि जिथं जिंकू गेलेले मंडळी त्यांचं कर्तव्य बरं जसा आहे तसा पुढे दिला पाहिजे, जसा आहे तसा त्याच्यामध्ये बदल करून नाही. विवेकाची ठरेल बोल, आयसे बोला वेकी बोल, आपुल्यामध्ये उगीच चिखल काल होऊ नको रे, हरिभजना वेळ काय झालं होऊ नको रे. परंतु एक उदाहरण आठवलं म्हणून सांगतो तुम्हाला, जी त्याच्या व्यासपीठावर काम करणारे मंडळी आहेत ना, कीर्तना प्रवचन करणारे किंवा जे संस्थेचे पदाधिकारी आहेत ते पण त्याच्यामध्ये येतात. कारण तुमच्याकडे सगळे लोक पाहत असतात काय, आणि तुमच्याकडे पाहून त्यांची जीवनाची वाटचाल, त्यांच्या परमार्थाची वाटचाल चालू असते. म्हणून एक उदाहरण आठवलं म्हणून सांगतो तुम्हाला. एक राजा होता. राजा स्वारीसाठी निघाला. स्वारीसाठी निघाल्यानंतर त्याच्याबरोबर त्यांचे सैन्य सगळा लावा जावा त्यांच्या बरोबर होता. ते स्वारीसाठी गेल्यानंतर चालत 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 मोठं जंगल आलं आणि जंगलाच्या अलीकडं एक पेरूची बाग होती. त्या पेरूची बाग होती. आता राजाला वाटलं की आपलंच राज्य आहे. एक पेरूचं फळ तोडलं, घेतलं, खाल्लं आणि त्याला पुढे निघून जातात. त्याच्या पाठीमागं त्यांचं सैन्य स्वारी वगैरे करायला त्यांच्या बरोबर गेले पाठीमागे. पुढे गेल्यानंतर जे काही काम करायचं होतं, जी स्वारी करायची, स्वारीचा कार्यक्रम पूर्ण झाला. त्याच्यामध्ये बराचसा कालावधी लोटला. कालावधी लोटल्यानंतर पुन्हा ते परतीचा प्रवास सुरू झाला. परतीचा प्रवास सुरू झाल्यानंतर ते जंगल वास करत करत आले. ते पुढं जंगल ओलांडल्यानंतर पुढे आले. पण पुढे आल्यानंतर त्यांना थोडा संभ्रम झाला. काय संभ्रम झाला की आपण ज्या मार्गाने गेलो होतो तो मार्ग मला हा वाटत नाही. ज्या मार्गाने आपण गेलो होतो, कारण पहिल्या काळासाठी असं गुणावगारी नव्हत्या, काहीतरी असं काहीतरी लक्षात ठेवून यावं लागायचं.
तर त्याला संभ्रम काय झाला की म्हणजे आपण इथं आल्यानंतर साईडला आपण पेरूचं झाड होतं, झाड पेरूची बाग होती आणि त्या पेरूच्या बागेमध्ये एक पेरू मी तोडला आणि खाल्ला. यात मला पूर्ण जाण आहे. पण आपण ज्या टायमाला जंगलातून बाहेर पडलो त्याच्यानंतर जर पाहिलं तरी तर पेरूची बाग नाहीये. तर झालं काय, तर संभ्रम झाल्यानंतर त्याचे काय आजोबा बसले होते. त्या आजोबांना विचारलं, आजोबा आम्ही स्वारीसाठी गेलो होतो पण आल्यानंतर मला थोडा संभ्रम झालाय की मग आमची वाट चुकलेली आहे असं मला वाटतंय. आजोबा म्हणले तुमची वाट आता नाही चुकली, तुमची वाट आता चुकली नाही, तुमची वाट जाताना चुकली म्हणले. त्याच्या लक्षात आहे ना काय झालं, काय काय वाट चुकली म्हणले. काय नाही म्हणले तुम्ही काय केलं आल्यानंतर, काय नाही म्हणले थोडस वाटलं भूक लागली होती अशा बरं नाही पण सहज वाटलं म्हणून काय केलं, भूक लागली, राजा भूक लागते, राजा सगळा जमा बरोबर, भुकेचा काही प्रश्न नाही, परंतु एक टाइमपास म्हणून त्यांनी काय केलं होतं, फिरतो झाड एक फळ तोडलं होतं, खाल्लं होतं. पण त्याचा परिणाम असा झाला आणि त्यांनी मागं पाहिलं नाही, मागं काय होतं पाहिलं नाही. राजा पुढं, सैन्यदल पाठीमागं, एक पेरूचं झाडाचं एक फळ खाल्लं, परंतु पाठीमाग राजाने खाल्लं ना, सैन्याने हळूहळू घोडेवाल्यांनी खाल्लं, नंतर पायदळ चालणार त्यांनी खाल्लं. एक 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 आता ती बाग होती ना, ती बागेचं पेरू तोडले, तोडल्यानंतर रागाने काय केलं माझे झाडं तोडून टाकली, झाडं मिळालं नाही म्हणून. आता पुढं पुढं तुम्हाला माहित नसेल, परंतु सरपणाची खूप दयनीय अवस्था माझा अनुभव आहे की फार मुळं खंदून येणारे लोक मी पाहिलेले, झाडाची मुळं कशासाठी, सरपणासाठी खंदून येणारी माणसं पाहिलेली. मग त्या काळामध्ये अशी परिस्थिती होती, सरपणाला काय नव्हतं म्हणून झाड खंदून गेले फार, म्हणजे पेरूचा एक आवाज सुद्धा तिथं शिल्लक राहिला नाही. सांगायचा मुद्दा काय, त्याच्यामुळे त्याला संभ्रम झाला की बाबा पेरूची बाग होती आणि पेरूची बाग नाही म्हटल्यानंतर काहीतरी प्रॉब्लेम झाला. म्हणून त्यांनी विचारलं तर त्या आजोबांनी सांगितलं तुम्ही एक पेरू तोडला, पण त्यांचं बाकीच्यांनी तुमचं अनुसरण केलं आणि अनुसरण केलं ते काही चांगल्या पद्धतीने केलं का, चांगल्या पद्धतीने नाही केलं. त्याची जपणूक करून जर केला तर ठीक आहे ना, पण जपणूक बागा संपवून सांगायचा मुद्दा काय केलं होतं, फक्त एक फळ तोडलं होतं. पण पाठीमागं काय झालं, पाठीमागं सगळा सत्यानाश झाला. म्हणून सांगायचा मुद्दा काय, कीर्तन प्रवचन करणाऱ्या मंडळींनी, अधिकारी मंडळींनी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, खूप जाणीवपूर्वक तुम्ही पावलं टाका, खूप जाणीवपूर्वक. कारण तुमच्याकडे समाज पाहतोय काय, मी पण तुमच्यामध्येच आहे, तुमच्यामध्येच आहे, खूप जाणीवपूर्वक. आणि हा विचार करत असता, आता बरेच उदाहरण सांगता येईल की चाणक्याच्या काळामध्ये असं सांगतात की चाणक्याला एक दुसऱ्या राज्यातला एक त्यांचा जो वकील असतो ना, तो आला होता, म्हणजे त्याला आपण जरा फितूर करू, चाणक्याला फितूर करून आपल्या बाजूला करून घेऊ, म्हणजे कारण चाणक्य सगळ्यात श्रेष्ठ होता, त्याची नीती श्रेष्ठ होती. कारण चाणक्याला जर केलं ना, आपलंच केलं ना, तर ते राज्य आपल्याला मिळायला सोपं जाईल. म्हणून काय चाणक्याकडे गेला, तो गेल्यानंतर त्या टायमाला दिवे लावायचा टाइम झाला होता आणि दिवे लावलेले होते. ते गेला, त्यांचा जो वजीर आहे तो त्यांना भेटायला गेला आणि गेल्यानंतर ते म्हणले की काय आपलं थोडस राज्यकारभाराबद्दल सल्ला मसलत करायची म्हणले आपल्याला. तर ठीक आहे म्हणले, काय हरकत नाही, करूया आपण. पण त्यांनी काय केलं की एक दोन दिवे होते तिथं, एक दिवा चालू होता तो विजवला आणि विजवल्यानंतर पुन्हा काय केलं, दुसरा दिवा पेटवला आणि दुसरा दिवा पेटवल्यानंतर त्यांना म्हटले की तुम्ही आता चर्चा करू शकता, काय तुम्हाला विचारायचं असेल विचारू शकता. पण तो जो वजीर आला होता त्याने विचारला ठीक आहे आपण चर्चा करू, पण मला पहिले हे सांगा तुम्ही हा दिवा विजवला पुन्हा हा दिवा पेटवला याचं कारण काय. तर ते म्हणले की आता जे आपण बोलणार आहे ना, काय हे जे पहिल्याचा दिवा चालला होता तो राज्यकारभाराचे जे आहे व्यवस्थापन, तर व्यवस्थापना म्हणलं ते त्याच्यामध्ये होते. आणि आता जे आपण बोलणार आहे ना ते आपलं वैयक्तिक कार्यक्रम आहे हा, काय तर आपण त्यासाठी बोलणार आहे म्हणून तो दिवा वागला गेला. आणि आता हे माझ्या घरातलं तेल आहे, म्हणजे तेल हे घरातलं तेल आहे आणि ते टाकून मग विचार केला. मला सांगायचं काय किती बारीक गोष्ट विचार केला.
संतांनी एवढ्या भारी गोष्टीचा विचार केला आणि म्हणून परमार्थ आपल्यापर्यंत आला बरं. संसाराच्या नावे घालून परमार्थ केला. माझं एक विनंती आहे, माझं म्हणणं मी पण तुमच्यामध्येच आहे, परंतु खरोखर बाबांनी जो मार्ग दाखवला ना, कमीत कमी त्या मार्गाने चाला, कमी विरुद्ध नको. बाबांनी कधी हात पसरला नाही महाराज, परंतु फार बिकट परिस्थिती आहे. कबीर महाराज एक ठिकाणी सांगतात, मांगना मरण समान है मत मांगो कोई भी, मांगना मरण समान है मत मांगो कोई भी, मांगने से मरण भला ये गुरु घर की सी ठहरा. मांगना मरण समान है मत मांगो कोई भीख, मांगने से मरण भला ये गुरु की घर की सी. काय म्हणतात आणि आपण काय करतोय जर विचार केला तर. आणि बाबा सांगायचे सगळं समाज आहे ना सोन्याहून पिवळा आहे. अहो तुम्हाला कमीच पडणार नाही, तुम्हाला कमीच पडणार नाही, परंतु तुम्ही तेवढ्या पद्धतीने जर काम केलं, सेवा केली, कमी नाही पडणार महाराज. म्हणून महाराज म्हणतात की बाकीच्या मायेला मध्ये पडू नको. येरते माईक दुःखाची जनते नाही आधी अंती अवसान. महाराज म्हणतात जे या मायाजाळामध्ये न पडता तू काय कर, ते खरं आपलं स्वरूप आहे, ते खरं आपलं स्वरूप आहे. त्या स्वरूपाचा नित्य ध्यास ठेव, तू त्यासाठी वेळा हो. जे त्या बघाचं
अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसी गोविंदाची. जे म्हणतात आपलं जे खरं स्वरूप आहे ना ते अविनाशी स्वरूप आहे. कृष्ण भगवंताने जेव्हा गीता सांगितले अर्जुनाला त्यावेळेस सुद्धा त्यांनी तेच सांगितलं, नैनम छिन्नंती शस्त्राणी नैनम दहती पावका नजेनम क्लेदेन्त्यापो न शोषेती मारुतः. आपलं जे स्वरूप आहे ना ते अविनाशी स्वरूप आहे. ते शस्त्राने तुटणार नाही, काय अग्नीने जाणार नाही, त्याला कुठला डाग लावायचा प्रयत्न केला डाग लागू शकत नाही, असं स्वरूप आहे अर्जुनाचं. आणि इथं बसले सगळे मंडळींचं काय स्वरूप आहे? तेच स्वरूप आहे ना. अर्जुनाचे निवाजे गीता प्रकाशन श्रीराजे संसारा एवढे थोर होते फेडले जगाचे. फक्त निमित्त अर्जुनाचं केलं, पण आपल्या सगळ्यांचं स्वरूप तेच आहे. नवीन नवीन आपण तेच आहोत. जर विचार केला तर मुक्त होता परी बळी झाला बद्ध शेवनिया छंद माझे माझे अहम ममतेच्या लवड सवडी माते न पावती बापुडे म्हणून जन्म मरणाची धडी ढवळत ठेवी. अहंता आणि ममता, मी आणि माझं एवढं सुटलं की विषय संपला. किती सोपं आहे. बाबा सांगायचे परमार्थ करणं फार सोपं आहे, पोट भरणं फार अवघड आहे. सोपं आहे पण रीतीने गेलं पाहिजे. बाबा सांगायचे रीती दूर द्यायचे बाबा. तैसे तोंडी ब्रह्मज्ञान हाती ते सात्विक कर्म परी विनयोगा काम विनयचा विन काम विफळ. जर रीत चुकली तर विषय समजणार नाही. आपल्याला जे प्राप्त करायचे प्राप्त होऊ शकत नाही. आणि साधू संतांनी त्याचा दाखला असतं आणि त्याच्यावर जोर प्रत्येकाने दिलं पाहिजे. काकडा आरतीमध्ये एक सुंदर अभंग आहे. उर्दू मुखे आळवीला